आपलं चॅप्टर सुरू आहे, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. जो मागचा पॉईंट झाला होता आपला, मागच्या व्हिडिओमध्ये शेवटचा क्वेश्चन होता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन. ते शेवटचा पार्ट राहिला आहे. त्याच्यानंतर जे फोटो सेल कॅन्सल झालं आहे आपल्याला, आणि जर्मर अँड डॅव्हिसन एक्सपेरिमेंट पण कॅन्सल झाला आहे. 2 दिवस आवाज निघत नव्हता माझा, सर्दी खोकला होता, आता पण चालू आहे, म्हणून व्हिडिओ नव्हता पाठवला. बघ आता पुढचं डी ब्रॉग्ली हायपोथेसिस शिकायची आपल्याला. डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. सायंटिस्टचं नाव आहे, हायपोथेसिस म्हणजे सिद्धांत. According to de Broglie hypothesis, every moving particle, every moving material particle is associated with wave. आतापर्यंत आपण लाईट वेव्स पाहिल्या होत्या, बरोबर. आता ते काय म्हणतात, जर मटेरियल पार्टिकल मुव्हिंग असेल, देन दॅट मटेरियल पार्टिकल विच इज मुव्हिंग इज ऑल्सो असोसिएटेड विथ वेव. म्हणजे त्याच्याशी संबंधित सुद्धा काय तयार होते, वेव, विच हॅव टोटल एनर्जी ई अँड मोमेंटम पी. एनर्जी जी पार्टिकलची ई राहील आणि मोमेंटम काय असतं, पी. शॉर्टकट तुम्हाला पहिल्या पॉईंटमध्ये लक्षात ठेवायचं आहे, एव्हरी मुव्हिंग पार्टिकल ऑफ मॅटर इज असोसिएटेड विथ वेव. दॅट मीन्स द पार्टिकल्स ऑफ मॅटर इज ॲक्ट ॲज अ वेव, म्हणजे तो सुद्धा वेवसारखा ॲक्ट होतो. सेकंड याच्यात त्याने वेगवेगळे रिलेशन्स दिले तुम्हाला. जर मुव्हिंग पार्टिकल वेवसारखा ॲक्ट करतो, तर मग ज्या वेव्सच्या प्रॉपर्टीज आहे त्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज कोणाच्या असतात, मुव्हिंग पार्टिकलच्या. फॉर दॅट वी गिव्ह द रिलेशन मोमेंटम ऑफ मुव्हिंग पार्टिकल इज पी गिव्हन बाय ई अपॉन सी, वेअर ई इज द एनर्जी ऑफ पार्टिकल अँड सी इज द वेलोसिटी ऑफ लाईट. पार्टिकल म्हणजे फोटॉन, फोटॉनची एनर्जी माहिती तुम्हाला, एच न्यू अपॉन सी इज इक्वल टू, पण हा एक फॉर्म्युला लर्न आहे तुमचा, न्यू अपॉन सी फ्रिक्वेन्सी अपॉन स्पीड ऑफ लाईट इज इक्वल टू 1 अपॉन वेवलेंथ. दॅट इज रेसिप्रोकल ऑफ काय असतो, वेवलेंथ असतो. म्हणजे न्यू अपॉन सीच्या ऐवजी काय लिहू शकतो मी, लॅम्डा, दॅट इज एच अपॉन लॅम्डा. सो पी इज इक्वल टू एच अपॉन लॅम्डा. एच सांगितलं मी तुम्हाला मागच्याच वेळेस, एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन्स, इथं फ्रिक्वेन्सी ऑफ मुव्हिंग पार्टिकल, सी वेलोसिटी ऑफ लाईट. सो डी ब्रॉग्ली सजेस्टेड द रिलेशन or properties of wave, and it gives the relation as like wave, that is the relation between frequency and wavelength. पुढचं म्हणणं त्याचं असं आहे, तिसऱ्या पॉईंटमध्ये, द वेवलेंथ ऑफ वेव असोसिएटेड विथ मुव्हिंग मटेरियल पार्टिकल and its wavelength is given by, बघा या रिलेशन वरून, E upon C is equal to H upon nu upon C. C cancel will. E is equal to H nu. So nu is equal to E upon H. This is the frequency of wave associated with moving material particle. Particle ची काय झाली, फ्रिक्वेन्सी झाली. तसंच बघा P is equal to H upon काय आहे, लॅम्डा. सो लॅम्डा इकडे आणू आपण, एच अपॉन पी. लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन पी म्हणजे मोमेंटम. दिलं आपण, मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. सो
The wave which is associated with moving material particle has frequency E upon h and wavelength h upon mv. This is the third point of de Broglie hypothesis. चौथा पॉइंट असं सांगितलं त्याने, the wave which is associated with the moving material particle is called matter wave. काय म्हणतात त्याला? matter wave, or it is also called de Broglie wave. दुसरं नाव काय आहे? de Broglie wave. And the wave length associated with matter wave or de Broglie wave is called de Broglie wavelength. ही जी वेवलेंथ आहे हिला काय नाव दिलं त्याने? de Broglie wavelength. मग एकदा वापस हायपोथेसिस, de Broglie hypothesis, that is every moving particle is associated with wave which has the total energy E and momentum P. The momentum of moving particle is given by E upon C. E is the energy, C is the velocity of light. पण E is equal to काय असतो? h nu upon C, बरोबर. but nu upon C म्हणजे 1 upon lambda. Lambda is the wavelength of matter wave, that is h upon lambda. The frequency of this wave is given by E upon h and wavelength is given by h upon p or h upon mv. This wave which is associated with the material particle is called matter wave or de Broglie wave, and its wavelength is called de Broglie wavelength. So this is de Broglie hypothesis. याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होते, जे चॅप्टरचं नाव आहे आपलं ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. म्हणजे जसं रेडिएशन हे वेवमध्ये आपण एक्सप्रेस करतो, तसंच मॅटर हे पार्टिकलच्या रूपात पण असतं आणि वेवच्या रूपात पण असतं. सेम रेडिएशनसारखं. रेडिएशन जसे फोटॉन्स होतं, फोटॉन्स पार्टिकल्स म्हणून कन्सिडर करतो आपण आणि वेव म्हणून पण. म्हणजे याचा अर्थ ड्युअल नेचर हे जे सिद्ध de Broglie केलं. ड्युअल म्हणजे दोन, वेव नेचर ॲज वेल ॲज particle nature of radiation and matter. पुढचा क्वेश्चन वाचा बघा. On the basis of de Broglie hypothesis, obtain the relation for wavelength of electron accelerated by potential difference of v volt. क्वेश्चन समजणं महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली इलेक्ट्रॉन हा पार्टिकल आहे आणि de Broglieने सांगितलं तुम्हाला की कुठलाही पार्टिकल असेल तर तो जर मोशनमध्ये असेल, मुव्हिंग असेल, तर त्याच्याशी असोसिएटेड काय असते? वेव असते. तिला नाव दिलं आपण मॅटर वेव और de Broglie वेव. आणि त्या वेवची जी वेवलेंथ असते तिला म्हणतो आपण de Broglie वेवलेंथ. मग आपल्याला काढायची आता वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन विच इज मुव्हिंग अँड ॲक्सेलरेटेड बाय potential difference of V. बघा लक्ष द्या. Consider an electron of mass किती m and electron वरचा charge q accelerated by potential किती आहे? v volt second by de Broglie hypothesis. The wavelength आत्ताच काढले आपण associated with moving particle is, फॉर्म्युला आत्ताच शिकवलं तुम्हाला. त्या फॉर्म्युला होता आपल्याला वेवलेंथचा लॅम्बडा इज इक्वल टू, आठवा आत्ता शिकवलं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये, एच अपॉन पी. वेवलेंथ माहिती तुम्हाला, प्लँक्स कॉन्स्टंट, मोमेंटम, बट मोमेंटम इज गिवन बाय मास इंटू वेलॉसिटी. नाव व्यवस्थित लक्ष द्या. पी इज इक्वल टू काय? मास इंटू वेलॉसिटी. याला असं करू आपण, स्क्वेअर करू, पी स्क्वेअर एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर. पी स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू एम व्ही स्क्वेअर.
काय केलं आपण एम स्क्वेअर 2 वेळेस लिहिलं. 1 आपले मल्टिप्लाय करू 1/2 p स्क्वेअर m 1/2 mv स्क्वेअर. बट 1/2 mv स्क्वेअर is nothing but the kinetic energy. So that is E. So 2 1/2 p square is equal to m into E. So p square is equal to याला इकडे आला 2me. m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, E म्हणजे एनर्जी. याचा स्क्वेअर रूट घ्या. p is equal to under root 2me. So this is momentum. Putting this value in equation first. हे इक्वेशन फर्स्ट आहे बघा, याच्यात टाकून देऊ. काय फॉर्म्युला येईल? वेवलेंथ इज इक्वल टू एच अपॉन पी. पीची व्हॅल्यू काय आली? अंडर रूट 2me. इक्वेशन सेकंड. आपल्याला आता ईची व्हॅल्यू काढायची, एनर्जीची. त्यासाठी क्वेश्चनमध्ये असं दिलं आहे की इलेक्ट्रॉन जो आहे तो ॲक्सेलरेट केला आपण बाय पोटेन्शियल व्ही. वेन इलेक्ट्रॉन इज ॲक्सेलरेटेड विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियल then the work is done on that electron. म्हणजे असं work done on electron by accelerating with potential V is work done. This work done is converted into energy. ते इलेक्ट्रॉनवर जी वर्क डन होतं ते कशात कन्वर्ट होतं? एनर्जीमध्ये. वर्क डन आणि एनर्जी सेम असते. सो वर्क डन दॅट इज ई इज इक्वल टू क्यू इंटू व्ही. 11वीला फॉर्म्युला होता तुम्हाला. एनर्जी इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल किंवा व्ही इज इक्वल टू ई अपॉन क्यू. बघा मागच्या वर्षी पोटेन्शियलचा असा फॉर्म्युला दिला होता तुम्हाला मी. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू म्हणजे काय? एनर्जी अपॉन क्यू. म्हणजेच ई इज इक्वल टू काय? तो क्यू इंटू व्ही. झालं. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडमध्ये एनर्जीची व्हॅल्यू टाकून द्या. काय आन्सर येईल? सो लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट काय 2m. ई म्हणजे क्यू इंटू व्ही. दिस इज the wavelength of particle electron which is accelerated by the potential V. आता जर याची व्हॅल्यू काढायची ठरली तर ते कॅल्क्युलेशन तुम्ही तज्ञ होऊन गेलेले. आता कॅल्क्युलेशन मी तुम्हालाच करायला लावेल, बरोबर? आणि तुम्ही कराल मला माहिती आहे. कॅल्क्युलेशनसाठी मी तुम्हाला हा फॉर्म्युला वेगळ्या पद्धतीने लिहून देतो. असा लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट 2m क्यू इंटू अंडर रूट व्ही. का बरं? आपल्याला व्हीची व्हॅल्यू माहिती नाही, पोटेन्शियलची बाकीची माहिती. ते एच इज इक्वल टू काय टाकायचं? 6.6 10 - 34 जूल सेकंड. मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती असतं 9.1 10 - 31 kg. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन माहिती 1.6 10 - 19 कुलोम. मग आता हुशार मुलांचं काम. हुशार बोललो मी, अंडरलाईन डॅशचं हुशार शब्दाला. एच टाकायचा, अंडर रूट या व्हॅल्यू टाकायच्या, व्हीची जशीच तशी राहील. काहीतरी ॲन्सर येईल अँड दॅट ॲन्सर इज डॅश 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 अपॉन अंडर रूट व्ही. जसंच तसं राहील. तर तुमचं आता काम आहे याचं कॅल्क्युलेशन पाठवून देणं मला. आणि जे ॲन्सर येईल तुमची, सॉरी हा लॅम्डा आहे. लॅम्डा इज इक्वल टू एच ची किंमत टाकायची, 2m ची किंमत टाकायची. जे ॲन्सर येईल ते असेल. जे ॲन्सर येईल त्याचं युनिट लिहायचं मीटर. बिकॉज वेवलेंथ इज मेजर्ड इन मीटर. काय ॲन्सर आहे तुम्हाला सांगा? दॅट इज फायनल ॲन्सर. क्वेश्चन ॲक्च्युली आपला कुठपर्यंत होता? इथपर्यंतच होता. लॅम्डा इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट 2m क्यू व्ही. कारण काढायला काय लावली तुम्हाला? वेवलेंथ, बरोबर? हे आपण एक स्वतः करतोय, ते कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा.
What is wave particle? Duality of matter. Duality म्हणजे दोन. तर सोपी गोष्ट आहे. The material particles shows wave like nature under certain circumstances or conditions. This is called wave particle duality of nature. म्हणजे जे पार्टिकल असतात मटेरियलचे ते वेव्ह सारखे नेचर दाखवतात किंवा वेव्ह सारखे वागायला लागतात एक विशिष्ट कंडिशनमध्ये. दॅट फेनॉमिनॉन इज कॉल्ड वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर. बट दिस वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर इज नॉट फॉर द पार्टिकल्स विच आर मॅक्रोस्कोपिक. मायक्रो नाही बोललो मी, मॅक्रो. मॅक्रो म्हणजे ज्यांची साईज जास्त असते. सो de Broglie wavelength of or de Broglie hypothesis is not applicable for the macroscopic properties, macroscopic particles, because their size is larger. Due to larger size, the wavelength associated with these macroscopic properties are very, very small. Hence, they do not play any significant role in our daily life. So, de Broglie or matter wave is only associated with the smallest particles, not for the macroscopic particles. चॅप्टरचा शेवटचा क्वेश्चन राहिला फक्त. बाकीचं जे कॅन्सल आहे आपल्याला. आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शिकलो होतो. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये इलेक्ट्रॉन एमिट व्हायला पाहिजे कोणापासून? फ्रॉम मेटल सरफेस. आणि मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतो. मग ते इलेक्ट्रॉन कसे बाहेर काढायचे मेटल सरफेसवरून? त्याचे डिफरंट वेज सांगितले. सो डिफरंट वेज ऑफ इलेक्ट्रॉन एमिशन फ्रॉम द मेटल सरफेस. तर पहिला जो मार्ग वे दॅट इज थर्मो आयोनिक एमिशन. द थर्मो आयोनिक एमिशन is carried out by heating the metal surface to a temperature about 2000 degree Celsius. म्हणजे मेटल सरफेस जे ते साधारणतः किती 2000 डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट करायचं आणि मग त्या हिटिंगमुळे काय बाहेर पडतील? इलेक्ट्रॉन बाहेर पडतील. म्हणून नाव काय दिलं त्याला? थर्मो. थर्मो म्हणजे टेम्परेचर. म्हणजे तो मेटल सरफेस हीट करायचा. हिटिंगमुळे ते आयन्स जे इलेक्ट्रॉन जे ते काय होतात? फ्री होतात आणि नॉकआउट होतात. नॉकआउट म्हणजे बाहेर पडतात. दुसरं आहे फील्ड एमिशन. सेकंड फील्ड एमिशन. फील्ड तर माहिती तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड असं आपण शब्द वापरतो. याच्यात काय होतं? तर जो मेटल सरफेस आहे तर मेटलचं जे टीप आहे त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करायची, स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड करायची. सो फील्ड एमिशन्स कॅन बी कॅरीड आउट बाय अप्लाइंग स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड near about 106 volt per meter. इतकी स्ट्रॉंग काय लावायची? इलेक्ट्रिक फील्ड लावायची त्या मेटल सरफेसच्या टिपला. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करायची. इलेक्ट्रॉन्स काय होतात? एमिट होतात. आणि तिसरा जो वे तो ऑलरेडी माहिती तुम्हाला, फोटॉन इलेक्ट्रॉन कोलिजन. ते आपण शिकलो होतो. मेटल सरफेस असेल त्याच्यावर सुटेबल वेवलेंथ, सुटेबल फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन्स काय करायचे? इन्सिडंट करायचे. अल्ट्राव्हायलेट रेज. हे जे फोटॉन आहे रेडिएशनमध्ये, हे फोटॉन आणि इलेक्ट्रॉनची कोलिजन होते. फोटॉनची एनर्जी कोण ॲब्सॉर्ब करतो? इलेक्ट्रॉन. आणि काय होतो? तो बाहेर पडतो. सो दिस इज अवर चॅप्टर विच वी कॉल्ड, काय नाव होतं? ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. म्हणजे रेडिएशन जसं दोन स्वरूपात आढळतं, वेव्ह पार्टिकल्स, तसंच
मॅटरसुद्धा मॅटरचे जे पार्टिकल आहे ते वेव्ह रूपात पण आढळतात आणि पार्टिकल रूपात पण आढळतात.